आपल्याला पाहायला मिळणार जे जुनं असतं ते सोनं असतं, लक्षात घ्या. मग त्या माणसाची किंमत कधी कमी झाली नाही. जी नववार दिसती ना तिने धर्माला डावलून कधी पुढे गेली नाही. मला तिने भायावर भस्म धारण केलं, सुंदर अशा आकाराचं कुंकू धारण केलं, हातामध्ये बांगडी होती, डोक्यावर पदर होता. म्हणजे तिने धर्म सांभाळला, तिने तिची संस्कृती सांभाळली, म्हणून तिने कधी संसारात सुख सुद्धा मांडली नाही. महाराज सगळं त्यागच त्याग होता. पण सगळ्या देवांनी आपल्याला आता सुविधा दिल्यात महाराज. सगळं काही महागाड्या वस्तू होत गेल्यात, पण एक साधन आता स्वस्त असं आहे. लक्षात घ्या, माणूस जर कसा असेल त्याच्याप्रमाणे तो माणूस तसाच राहणार आहे. सुंदर उदाहरण देते. दुकान आहे का कोणाच्या घरी? आहे का दुकान इथं बसलेल्या कोणाजवळ? किराणा दुकान आहे का? शाहूकार कोणीच नाही. आम्ही काय साखरपती झाले सांगा की. बरं मला काय करा, उद्या 5 किलो रवा पाहिजे. आहे का कोणाकडे? आहे का शाहूकार? इथं शाहूकार आहे. साखरेचा भाव वाढला की नाही शाहूकार? आता 10 वर्षाखाली किती होती? 20 वर्षाखाली साखरेचा भाव किती होता? 20 रुपये किलो. आता किती झाला? वाढला. साखरेचा भाव वाढला, पोह्याचा भाव वाढला, प्रत्येक वस्तूचा भाव वाढलाय. पण एक अशी वस्तू आहे शाहूकार, तुम्ही सांगा 20 वर्षाखाली डबीला किती किंमत होती? काडी पेटी. आता किती आहे? एक लक्षात घ्या, हेच आहे. जे आग लावते ना त्याची किंमत कधीच जास्त होऊ शकत नाही. जे आग लागते, जिथं धर्माला आग लावत असेल, कोणाच्या संसारात आग लावत असेल, कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये आग लावत असेल, कोणा पती पत्नीमध्ये आग लावत असेल, त्या माणसाची झुलत किंमत असते, त्याची वाढ होत नाही. म्हणून काडीची किंमत कधी वाढ झाली नाही माझ्या दृष्टीपुढे. त्यांच्या तर नाही. आजोबा तुमच्या तिथं झाली का वाढ? नाही. म्हणून आग लावायचं काम करू नका, करा आणि दुसऱ्याला तारण्याचं काम करा. कारण मनमत स्वामी म्हणतात, आपल्याला बुडवलं दुसऱ्याचं बुडवी, तो धर्माचा अभिमान सोडवी, त्याची पूजा कैसी घेऊ गवरी, मुखी गास माती डांग. जो स्वतः बुडतो दुसऱ्याला बुडवण्याचा प्रयत्न करतोय, स्वधर्माचा त्याग करतो, परधर्म अंगीकारतोय. स्वधर्म सोडून आपला उत्तम धर्म स्वीकारला, अधोगती नरक तयाला, त्याच्या नरकामध्ये जावं लागते. अजून एवढं सांगते मंदस्वामी म्हणतात, मने म्हणत शिवानी